आजचा दिवस परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी दाखवलेला आहे. निश्चित अर्थाने परमेश्वरानं आजची आपली भक्ती या ठिकाणी आशीर्वाद आहे. म्हणून प्रियांनो, आपण या वॉच नाईट सर्व्हिसमध्ये आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना, वचनाकडे जात असताना, काही अवघ्या मिनिटांमध्ये आपण नवीन वर्षामध्ये सर्वजण पदार्पण करत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या वर्षभरामध्ये आपल्या जीवनात काय घडलेलं आहे, या वर्षभरामध्ये आपल्या जीवनात कुणाची मनं दुखावलेले आहेत, या वर्षभरामध्ये आपण कुणाशी मैत्री केलेली आहे, या वर्षभरामध्ये कुणाशी आपण वैर केलेला आहे, या वर्षभरामध्ये आपण ख्रिस्तापासून किती दूर गेलेलो आहोत, या वर्षभरामध्ये आपण ख्रिस्ताच्या जवळ किती आलेलो आहोत, या वर्षभरामध्ये आपण आत्मिकरित्या किती वाढलेलो आहोत, या वर्षभरामध्ये आपण आपल्या कौटुंबिक जीवनाला किती धार्मिकतेमध्ये वाढलेलो आहोत, या वर्षभरामध्ये आपण स्वतःला किती प्रार्थनेमय जीवन जगलेले आहोत, या वर्षभरामध्ये आपण किती चर्चच्या प्रार्थनेमध्ये आपण जगलेले आहोत, या वर्षभरामध्ये आपण कोणत्या गोष्टी चुका केलेल्या आहोत, या वर्षभरामध्ये प्रत्येक गोष्टीची आपण पापक्षमा मागितलेली आहे का नाही, हे पारखणं गरजेचं आहे प्रियांनो. म्हणून आजचं जे वचन आहे जुन्या करारामधून हगाई याचा 2रा अध्याय आहे आणि 19 वचन, त्याच्यामध्ये वचन आपण बघतो, आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन म्हणत आहे. प्रियांनो, निश्चित अर्थाने या वचनामध्ये ख्रिस्ताचं वचन किती सुंदर या ठिकाणी हगाईच्या पुस्तकाद्वारे सांगत आहे. कोठारातील काही धान्य आले आहे काय, द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब त्यांची फळे आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन. प्रियांनो, जे तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत जे झालं नाही, परमेश्वर आज ते तुम्हाला देणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासमक्ष प्रार्थना करा, देवासमक्ष प्रार्थना करा. तुम्ही त्याच्या अतिरिक्त असा, तुम्ही त्याला परमेश्वराला प्रार्थना करा आणि देवाला आपल्या गरजा सांगा, देवाला आपल्या कारण सांगा, देवाला आपल्या समस्या सांगा आणि म्हणून देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. म्हणून प्रियांनो, आपण या मध्यरात्रीच्या प्रार्थनेमध्ये आपण वर्षभरामध्ये काय केलेलं आहे हे पारखणं गरजेचं आहे. आपली कोणती शरीरामधली भाग आपली खाली आहे, त्याला आपण जसं भरून उणे काढू शकतो, ज्याच्यामध्ये ख्रिस्त जगू शकतो, ख्रिस्ताला त्याच्यामध्ये जागा मिळू शकते, अशी कोणती जागा आहे, ती जागा शोधा प्रियांनो. आणि आपल्या या नवीन वर्षामध्ये जाण्या अगोदर आपण प्रत्येकजण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. प्रत्येक जणांचे आपण जर हेवादेवा केला ते सोडलं पाहिजे. प्रत्येक जणांसमक्ष असलेलं जे क्रोधाभिष्ट जीवन आहे ते टाकून दिलं पाहिजे. प्रत्येक जणाबद्दल असलेलं जे गर्विष्ठपणाचं, अहंकाराचं आपण मन घेऊन फिरत आहोत ते काढून टाकलं पाहिजे आणि प्रेम, दया, करुणाही घेऊन गेलं पाहिजे. प्रियांनो, प्रभू या वचनामध्ये जसं परमेश्वराने या भूतलावरती प्रेम केलं प्रियांनो, तेच प्रेम आपल्याला यामध्ये देणार आहे. या हगाईच्या पुस्तकामध्ये प्रियांनो आपण बघतो, परमेश्वर आजच्या दिवसापासून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर आजच्यापासून तुम्हाला त्या देवाकडे वळवणार आहे, त्या आशीर्वादाकडे वळवणार आहे. म्हणून त्याच्या आशीर्वादाकडे वळा, त्याच्या पश्चातापाकडे वळा, त्याच्या प्रार्थनेकडे वळा. प्रभू तुम्हाला तो देणार आहे. प्रियांनो, या वर्षभरामध्ये देवानं तुमच्यासाठी खूप काही नेमून ठेवलेलं आहे. या वर्षभरामध्ये तुमच्यासाठी, तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या मंडळीसाठी, तुमच्या पालखी सेवेसाठी, तुमच्या प्रत्येक कार्यासाठी परमेश्वर नेमून ठेवलेला आहे. तो आशीर्वाद ठेवलेला आहे. प्रियांनो, या वर्षभरामध्ये संपूर्ण जगावरती अनेक वेगवेगळे प्रकारचे रोगराई सर्व येऊन नष्ट झाले, परंतु तुम्ही आणि मी या ठिकाणी आज उपस्थित आहोत. तुम्ही आणि मी आज बसून देवाचं वचन ऐकत आहोत. तुम्ही आणि मी आज बसून या ठिकाणी देवाच्या आराधनेला बसलेला आहोत. म्हणून परमेश्वर तो तुम्हाला बोलत आहे आणि म्हणत आहे, मी तुम्हाला आजच्या दिवसापासून आशीर्वाद देईन. निश्चितार्थाने त्या आशीर्वादाला तुम्ही पात्र असा, निश्चितार्थाने त्या आशीर्वादाचे तुम्ही भागीदार बना, अशी मी प्रार्थना करतो. प्रियांनो, या भारतावरती येणारे जे अनेक संकट आहेत प्रियांनो, प्रभू त्याला थांबवणार आहे. या भारतावरती जे संकट आहे, पूर्ण पृथ्वीवरती जे संकट आहे, प्रभू त्याच्यासाठी समर्थ आहे. तुम्ही प्रार्थना करा. आज इस्रायलमध्ये परमेश्वराचा आपण बघतो, त्याच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. त्या ठिकाणी किती भयंकर परिस्थिती चालू आहे प्रियांनो. प्रभू करो त्या ठिकाणी देखील प्रभू आशीर्वादाचं उल्लंघन त्या ठिकाणी न करता त्या ठिकाणी आशीर्वादाचे द्वार खोलण्यास सहाय्याने मदत करो.
प्रियांनो, म्हणून या आपण 2025च्या वर्षामध्ये जात असताना प्रियांनो, प्रभू आपल्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे. या आशीर्वाद घेण्यासाठी आपले अंतःकरण, आपली बुद्धी, आपल्या समक्षता, आपली धार्मिकता, आपले चांगले विचार, आपली दृष्टी, आपले सर्व नेत्र आशीर्वादित ठेवा. प्रभू तो तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. म्हणून प्रियांनो, आपण त्याच्यासाठी समक्ष असणं गरजेचं आहे. या मागील वर्षामध्ये अनेक जीवनामध्ये घडलेल्या ज्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे मनाला लागून जाण्यासारख्या अशा गोष्टी आहेत. म्हणून प्रियांनो, आपल्या प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये आपण एक विचार केला पाहिजे की प्रभू माझ्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे, की प्रभू माझ्यासाठी काहीतरी करत आहे, प्रभू माझ्यासाठी काहीतरी करत आहे, मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणून प्रियांनो, आपल्या वर्षभरामध्ये कौटुंबिक मतभेद, वैयक्तिक मतभेद, मित्रताचे मतभेद, मंडळीचे मतभेद, जगिक मतभेद, कामाचे मतभेद, या सर्व गोष्टी आपण सोडून देवाच्या आराधनेकडे आपण गेलं पाहिजे. कारण देव आपल्यासाठी त्या ठिकाणी आशीर्वाद ठेवलेला आहे. या आशीर्वादानं तुमच्या लेकरांचं कल्याण तो करणार आहे. या आशीर्वादानं तुमच्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे. या आशीर्वादानं तुमचं वैयक्तिक जीवन कल्याण होणार आहे. या आशीर्वादानं तुमच्या कामाला यश आणि बरकत येणार आहे. या आशीर्वादानं तुमचं जीवन संपूर्ण आयुष्य भरून जाणार आहे. म्हणून तुमच्या जीवनात आशीर्वादाचा आनंद घ्या. हा येणारा नवीन वर्ष प्रियांनो तुमच्यासाठी आशीर्वादाचा ठरणार आहे, ब्लेसिंग असा ठरणार आहे. म्हणून परमेश्वराच्या समक्ष तुम्ही आशीर्वादित म्हणा. आपले पाप आजच तुम्ही क्षमशील मागा. या वर्षभरामध्ये झालेल्या प्रत्येक घटनेबद्दल तुम्ही क्षमा मागा. जाणून बुजून केलेल्या पापाची क्षमा तुम्ही त्याला मागा. पश्चाताप करा, प्रार्थना करा, विनंती करा. प्रभू तुम्हाला देईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये येशू हे नाव तुम्ही कधी विसरू नका. प्रियांनो, बऱ्याच गोष्टी या वर्षभरामध्ये आपण चढ-उतार जर बघितलेल्या असतील, परंतु प्रभू तुम्हाला नवीन वर्षामध्ये आशीर्वादाचा वर्षाव ठेवलेला आहे. तो भांडार ठेवलेला आहे, तो कोठडी ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करून जाऊन घ्यायचं आहे. तुमचा आत्मविश्वास त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि ते आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणून या आशीर्वादासाठी तुम्ही प्रियांनो त्या ठिकाणी जा. कारण की मत्ते आपण 11:28 पाहतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि या ठिकाणी प्रियांनो पाहतो हव्याच्या पुस्तकामध्ये आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईन म्हणत आहे. हालेलुया. प्रभू किती महान आहे प्रियांनो. प्रभू त्या ठिकाणी तो म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, अहो विचाराने दडलेले, अहो श्रमिक असलेले लोक, अहो कष्टाने भरलेले लोक, त्रासात असलेले लोक, अडचणीत असलेले लोक, दुःखात रडणारे लोक, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी या ठिकाणी समर्थ आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देईन. प्रियांनो, हे शब्द केवळ मात्र परमेश्वर बोलू शकतो. हे शब्द मात्र केवळ आणि केवळ देव बोलू शकतो. हे शब्द मात्र केवळ आणि केवळ आमचा देव बोलू शकतो. आणि या मध्यरात्री तो आम्हाला सांगत आहे की मी तुझ्यासाठी काय केलेलं आहे, आशीर्वाद ठेवलेला आहे. आणि मी तुला आजच्या दिवसापासून आशीर्वाद देणार आहे आणि देईनच देईन. म्हणून प्रियांनो, त्या आशीर्वाद घेण्यासाठी तुमची पात्रता, तुमची धार्मिकता, तुमचा विश्वास, तुमचा आत्मविश्वास हे देवासमक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही या वर्षामध्ये जे काही परमेश्वरासमक्ष मागाल, देव तुम्हाला देणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. देव तुम्हाला ब्लेस करणार आहे. म्हणून प्रियांनो, आपल्या विश्वासावरती कायम असा. प्रियांनो, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक गोष्टी या वर्षभरामध्ये अनुभवलेल्या आहे. हा वर्ष माझ्यासाठी खूप भयानक अडचणीचा समस्येचा गेलेला आहे. आमचं कौटुंबिक जीवन, सांसारिक जीवन खूप भयानक, अति भयानक परिस्थितीमध्ये गेलेलं आहे. तरी परमेश्वरानं आमचा सांभाळ केला. तरी आम्ही देवाला कोणत्याही गोष्टी दोष दिला नाही. प्रियांनो, ज्यावेळेस आमचं परमेश्वरानं जे दिलेलं देणगी, जे संतती होती, ते परमेश्वरानं परत घेतलं. आम्हाला दुःख वाटतं, परंतु आम्ही वर्षाचं दुःख करत नाही. आम्ही त्याच्यामधून अनुभव घेतला की आम्ही ख्रिस्तापासून कुठेतरी दूर गेलेलो आहोत का. म्हणून परमेश्वरानं त्या परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय पत्नीचं, आमच्या कुटुंबाचं सांभाळ केलं. खरोखर देव महान आहे. आणि त्याच अतिरिक्त गेले अनेक वर्षे, 2 वर्षे ज्या माझ्या सेवेमध्ये
अडखळणे, समस्या निर्माण होत आहे, त्याच्यामध्ये प्रभू मला चालवत आहे आणि आजपर्यंत तो चालवत आहे. परंतु परमेश्वराच्या दयेनं तो त्याच्या सेवकाला कुठेही कमी पडू देत नाही. मी परमेश्वरासमक्ष प्रार्थना केली की माझ्यापासून पाप दूर कर. तर प्रियांनो, त्यांनी जे पापात भरलेले लोक आहेत ते त्यांना परमेश्वरानं दूर केलेलं आहे. हालेलुया. म्हणून माझा प्रभू महान आहे आणि तो मला आशीर्वाद देण्यास समक्ष आहे. आणि म्हणून सुंदर असं बाळ आमच्या जीवनामध्ये परमेश्वरानं दिलेलं आहे आणि म्हणून देवाला आम्ही धन्यवाद देतो. देवाला आम्ही उपकार आणि उपकार अशी कोटी धन्यवाद देतो, कारण की देवानं आम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. या वर्षभरामध्ये आमच्याकडून, आमच्या कुटुंबाकडून कुणा सेवक लोकांचे, कुणा पाहुणा अतिथी गणांचे जरा असन्मानपूर्वक जरा खात्री झालेली असेल तर त्या आम्ही आज या ठिकाणी पश्चातापरूपी आम्ही या वचनासमक्ष, या भक्तीसमक्ष आम्ही क्षमा मागतो आणि आमची पापाची कबुली आम्ही घेतो. येणाऱ्या वर्षामध्ये प्रभू आम्हाला योग्य रीतीचा सांभाळ करणार, आशीर्वाद देणार. आणि म्हणून प्रियांनो, हगयाच्या पुस्तकामध्ये जे वचन सांगितलं, आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन म्हणलेला आहे. मी तुला नाही, तुम्हास म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती, सर्व धर्म, सर्व आला. आणि जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त तू मला म्हणत नाही, तू ख्रिस्ती आहे, तू माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे, हे तू वचन वाचलास, हे तुझ्यासाठी आशीर्वाद असं नाही प्रियांनो. तो म्हणत आहे, मी हा आशीर्वाद आजच्या दिवसापासून मी तुम्हासाठी दिलेला आहे. हालेलुया. प्रभू किती महान देव आहे प्रियांनो. म्हणून प्रार्थना करा, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ज्या अडचणी आहे, ज्या समस्या आहे, प्रभू ते सोडवला पाहिजे आणि त्यासोबत आशीर्वाद देखील दिला पाहिजे. माझा विश्वास आहे प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करणार आहे. आणि म्हणून आपण बघतो प्रकटीकरणाचं पुस्तक, ज्याच्यामध्ये 21वा अध्याय आहे आणि पहिलं वचन त्या ठिकाणी सांगतं, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? मी नंतर पाहिलं म्हणजे योहानाला असं दिसलं की त्या ठिकाणी एक नवीन काय झालेलं आहे, नवीन पृथ्वी व नवीन आकाश निर्माण झालेलं आहे, जे परमेश्वराने केलेलं आहे. आणि निश्चित अर्थाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येणार नवीन वर्षे हे नवीन स्वरूपाच्याद्वारे तुम्हाला आणि मला एक भेट म्हणून देत आहे. त्याचा स्वीकार करा. येणाऱ्या जर अडचणी मोठ्या असतील त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना हे बळ आमच्यासाठी एक खूप मोठं शस्त्र आहे. म्हणून प्रियांनो, आपल्या प्रत्येकाच्या सांसारिक चिंता, वैयक्तिक चिंता, कामाच्या चिंता, सेवेच्या चिंता, प्रत्येक चिंता परमेश्वरावर सोपवा. कारण की आजच्या दिवसापासून प्रभू तुम्हाला तो दत्तक घेतलेला नसून प्रभू तुम्हाला तो आश्वासन देत आहे की मी तुम्हास आजपासून आशीर्वाद देईन म्हणलेला आहे. निश्चित अर्थाने प्रभू तो आम्हाला आशीर्वादाचे वरदान आजपासून देत आहे. आणि त्या अनुवादाचे सर्व आपल्याला वचन ठाऊक आहे की जर तू माझ्या आज्ञा पाळशील, नियम पाळशील तर मी तुला हे सर्व काय करेन, आशीर्वाद तुझ्या पाठीमागे काय करतील, धावून येतील. निश्चित अर्थाने प्रभू तो आशीर्वाद आपल्या पाठीमागे येणाऱ्या वर्षामध्ये देणार आहे आणि प्रभू आपल्या सोबत असणार आहे. प्रभू आपल्या कार्यक्षमतेमध्ये तो वागणार आहे. म्हणून देव खूप महान आहे प्रियांनो. या वचनाद्वारे प्रभू तुमच्या जीवनामध्ये एक उजाळा, एक आशीर्वादाचा उजाळा, एक धार्मिकतेचा उजाळा, देवाबद्दल असलेल्या प्रतिमेचा उजाळा आणि विशेष म्हणजे आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल आदर सन्मानाचा उजाळा परमेश्वर घेऊन येत आहे. म्हणून प्रियांनो, आपसातले मतभेद विसरा, आपसातले सर्व वाईट विचार विसरून टाका. आपसातले ज्या सर्व गोष्टी आहेत, जे निष्काळजीपणाने गैरसमज झालेले जे विचार आहेत काढून टाका आणि प्रभूला सामोरे जा. प्रभू तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे, अहंकार ठेवलेला नाही. प्रभू तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे. प्रभू तुमच्यासाठी तुम्हाला फक्त अहंकार, गर्व, मीपणा या सर्व गोष्टी सोडून प्रभूकडे जा आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. म्हणून प्रियांनो, आपलं सर्वस्व सोडा, मी सोडा आणि प्रभूकडे जा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. प्रभू तुम्हाला नव्याने बनवत आहे. प्रभू तुम्हाला नव्याने एक आकर्षितेचा मार्ग देत आहे. प्रियांनो, आपला ज्यावेळेस वाढदिवस येतो त्यावेळेस आपण काय करतो, आपण नवीन कपडे घालतो आणि नवीन उल्हासाने वाढदिवस तयार करतो. परंतु प्रियांनो, आपण बघतो मागील दिवसामध्ये 25 तारखेला ख्रिस्ताचा जन्मजयंती आपण मोठ्या उत्साहाने जगभरामध्ये सादर केला आणि साजरा झाला. परंतु आपण खरंच ख्रिस्त जयंतीच्या निमित्ताने आपण किती परमेश्वराला एकत्रित केलेला आहोत. प्रत्येक वर्षी आपण परमेश्वराचा जन्म हा दिवस साजरा करतो ॲज अ ट्रेडिशन.
बट आपण परमेश्वराला खरंच ख्रिस्त जन्म त्याच्या निमित्ताने ख्रिस्ताला आपल्या हृदयात साठवलेला आहे का? आणि नवीन वर्षाला प्रियांनो, आज आपण एक नवीन वर्षाचा कालावधी, एक जुना कालखंड आपण सोडून एक नवीन कालखंडामध्ये, एक नवीन दशकामध्ये जात आहोत. त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाची प्रार्थना गरजेचं आहे. प्रियांनो, सर्व समभाव धर्म जो व्यक्ती लागतो, प्रभू त्याला या ठिकाणी म्हणत आहे की प्रत्येकाला तो आशीर्वाद देण्याचं आश्वासन देत आहे. जे राजकारणी लोक आहेत, जे पॉलिटिक्सचे लोक आहेत, ते सर्व राजकारणात बसणारे लोक तुम्हाला काय म्हणत आहे, या ठिकाणी असं बोलत आहे की प्रत्येक आज राज्यामध्ये काय झालेलं आहे, जातीवाद झालेला आहे. परंतु प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन, तो कुठल्याही धर्माचा असो. आणि निश्चित अर्थाने प्रभू तो तुम्हाला आशीर्वाद देत आहे. म्हणून आपल्या जीवनातले प्रत्येक वाईट शब्द सोडून टाका, प्रभूच्या पाठीमागे जा. कारण की वचन आपल्याला सांगतं प्रियांनो, जर ख्रिस्ताच्या पाठीमागे जायचं आहे तर आपल्याला नम्रपणाचं जीवन पाहिजे, आत्मत्यागाचं जीवन आपण केलं पाहिजे आणि त्याचा वधस्तंभ उचलून त्याच्या पाठीमागे केलं पाहिजे. आणि म्हणून त्या वधस्तंभ उचलण्याची आपली पात्रता बनण्यासाठी प्रथमतः आपल्याला विश्वासात राहणं गरजेचं आहे. उद्याच्या दिवसभरामध्ये होणाऱ्या सर्व भक्ती परमेश्वर आशीर्वादाच्या द्वारेच तो करणार आहे. म्हणून येणाऱ्या दिवसात या भारतावर, या पूर्ण पृथ्वीवर, या जगावर अरिष्ट संकटे परमेश्वर सोडव अशी प्रार्थना केली पाहिजे. कारण की वचन सांगतं, परमेश्वरच माझा मेंढपाळ आहे आणि मला काही चुने पडणार नाही. आणि निश्चित अर्थाने परमेश्वर आपल्या सर्वाचा मेंढपाळ आहे आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची उणी तो पडू देणार नाही. आणि म्हणून तो आपल्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे. म्हणून तो आपल्याला वचनात सांगतो, मी तुझ्या हातामध्ये सर्वत्र ठेवलेला आहे, दीर्घायुष्य तुझ्या हातात ठेवलेलं आहे, मरणही तुझ्या हातात ठेवलेलं आहे. तुझ्या जिभेवरती नियंत्रण जर ठेवलं तर तुझ्यासाठी दीर्घायुष्याचे खूप महत्त्व आहे. तुझं आयुष्य किती आहे, राहून तर तुझं आयुष्य किती, 70 ते अल्पसं झालं तर वाढलं तर किती, 80. म्हणून प्रियांनो, आपल्या आयुष्याचा गर्व न करता आपल्या आयुष्यातून हा वर्ष एक कमी होत आहे आणि आपण मरणाच्या वाटचालीकडे जात आहोत, हा एक विचार बाळगून प्रियांनो, आपण आपल्या अल्पशा वयामध्ये आपण कोणती चूक करत आहोत, आपण देवासमक्ष कुठली चूक करत आहोत, हे पारखा, त्याला बळका आणि प्रभूच्या आशीर्वादाकडे जा. इकडे तिकडे न जाता प्रभूच्या आशीर्वादाकडे जा. म्हणून या वर्षभरामध्ये झालेल्या प्रत्येकाची क्षमा आत्मसन्मानाने आपण या प्रार्थनेद्वारे मागू, या वचनाद्वारे मागू आणि प्रभूच्या येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये आशीर्वादाला आपण सामोरे जाऊ. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादाचं जीवन आणि नवीन जीवन परिवर्तन होण्यासाठी प्रभू तुम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत करो. हा वर्ष तुम्हासाठी, तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी, तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी सुखाचा, समृद्धीचा, लाभाचा आणि प्रभू सांगितल्याप्रमाणे आशीर्वादाचा विशेष करून तुम्हा सर्वांना जाओ. आमेन.